नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ पूर्ण 3 दिवसानंतर येतो आहे, कारण की तब्येत चांगली नव्हती माझी. ओके, तर काही आपण टाईम वेस्ट न करता आपण आपला टॉपिक करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलं होतं टॉपिक 1.6 पॉलिनेशन. तो लेक्चर झाला होता आपला 1 घंट्याचा. ओव्हरऑल 1.3 घंट्याचा झाला होता तो. 1.3 म्हणजे 1 hour 3 minutes. ओके, आणि तुम्ही समजाल 1 hour 30 minutes. ओके, तो भाग वेगळा. आज आपण कंप्लीट करणार आहोत आपला टॉपिक 1.7, जोच आहे आउटब्रीडिंग. 2 मिनिटं. आउटब्रीडिंग डिव्हायसेस, ज्यालाच म्हणतो आपण कॉन्ट्रिव्हन्सेस. आता लक्ष द्या, काय होतं, काही प्लांट्सकडे एक मेकॅनिझम असतो. एक मेकॅनिझम असतो, त्याच्याने ते काय करतात, सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात. इतकं लक्षात ठेवा तुम्ही फक्त. सम प्लांट्स हॅव मेकॅनिझम, सम म्हणजे मेनी म्हणतात, ते आपल्या बुकमध्ये लाईनच आहे, मेनी प्लांट्स हॅव मेकॅनिझम. तर लक्षात ठेवायचं की खूपशा प्लांट्सकडे एक मेकॅनिझम असतो, त्याच्याने ते काय करतात, आपला सेल्फ पॉलिनेशन म्हणजे प्रिव्हेंट करतात. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन त्यांना घडून नाही आणायचं असतो. ओके, आलं लक्षात. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते सेल्फ पॉलिनेशन का बरं नाही करत. आता तुम्ही विचार केला असेल की सेल्फ पॉलिनेशन किती इझी पॉलिनेशन आहे, एकाच प्लांटमध्ये होतो, काही म्हणजे त्यांना एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंटची जरूरत नाही. तर त्याचा एक रिझन आहे. रिझन म्हणजे आपण लिहूया रिझन असतो टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. चला सर, एका क्वेश्चनचा आन्सर भेटला आपला की ते सेल्फ पॉलिनेशन का प्रिव्हेंट करतात, टू प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. आता अजून एक क्वेश्चन तुम्हाला आलेला असेल की ते क्रॉस पॉलिनेशन का बरं करतात. तर त्याचा आन्सर आहे फॉर जेनेटिक डायव्हर्सिटी. काय होतं, क्रॉस पॉलिनेशनने आपली जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज होते. ओके, आणि आपल्याला काय होते, प्लांट्स इव्हॉल्व होतात वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. म्हणजे इझी मध्ये सांगतो तुम्हाला, क्रॉस पॉलिनेशननी जेनेटिक डायव्हर्सिटी वाढतात, कारण की वेगवेगळे प्लांट्समध्ये आपण क्रॉस पॉलिनेशनमध्ये का वेगवेगळ्या प्लांट्समध्ये पॉलिनेशन, आणि सेल्फ पॉलिनेशन म्हणजे एकाच प्लांटमध्ये. तर क्रॉस पॉलिनेशननी काय होतं, इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी. सेकंड रिझन काय, वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज. ओके, कळलं इतकं. क्रॉस पॉलिनेशन का बरं करतात प्लांट्स, बिकॉज इन क्रॉस पॉलिनेशन जेनेटिक डायव्हर्सिटी इन्क्रीज होते. म्हणजे वेगवेगळे आपल्याला डायव्हर्सिटीज बघायला मिळतात, आणि प्लांट इव्हॉल्ड वाईड व्हरायटी ऑफ सेक्शुअल स्ट्रॅटेजीज, त्यांची स्ट्रॅटेजीज वाढते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. ओके, आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय इम्पॉर्टंट असते. तर काय होतं, फॉर इव्हॉल्युशन जेनेटिक डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा तुम्ही. फॉर इव्हॉल्युशन genetic diversity is essential factor. चला, आपल्याला या क्वेश्चनचा आपण आन्सर मिळाला की जेनेटिक डायव्हर्सिटी कशासाठी राहते, कारण की इट इज इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन.
आणि इव्होल्युशन कशामुळे? बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन. इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर. ओके. त्यानंतर आता आपण बघणार आहोत डिव्हायसेस कोणते आहेत. ओके. तर डिव्हायसेस फॉर आउटब्रीडिंग, म्हणजे आउटब्रीडिंग डिव्हायसेस ज्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रिव्हन्सेस. तर सगळ्यात पहिला डिव्हाइस आहे आपला युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटीमध्ये काय होते? प्लांटकडे आयदर मेल राहते और फिमेल फ्लावर राहते. ओके. प्लांट बियर्स आयदर मेल और फिमेल फ्लावर. आता पहा, सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय होते? फ्युजन होते ना प्लांट अँड मेल अँड फिमेल फ्लॉवरचं. तर युनिसेक्शुअलमध्ये एकच राहील, तर सेल्फ पॉलिनेशन कसं होईल? ओके. म्हणून इट इज डिव्हायसेस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. याला आपण म्हणतो डायोसिझियम, also called as डायोसिझम. कशाला? युनिसेक्शुअलिटी इज ऑल्सो कॉल्ड एज डायोसिझम. ओके. आता फ्लावर्स युनिसेक्शुअल आहेत. युनिसेक्शुअल म्हणजे आयदर मेल और फिमेल. युनि म्हणजे वन आणि सेक्स म्हणजे फिमेल और मेल. युनिसेक्शुअल असल्यामुळे सेल्फ पॉलिनेशन गॉट प्रिव्हेंटेड. ओके. आता याच्यात काय राहते? 2 मिनटं गाईस, हा थोडासा आवाज येते, आपण स्टॉप करूया व्हिडिओ, मी थोड्या वेळ चालू करतो. हां, तर काय म्हटलं होतं मी, याच्यात प्लांट राहतात मोनोशियस और डायोशियस. मोनोशियसचे एक्झाम्पल मोनोशियस कोणते राहतात? मेज, मकई. ओके. आता डायोशियस, हे एक्झाम्पल तुम्ही लक्षातच ठेवा. ओके. डायोशियस राहते मलबरी और पपाया. ओके. मोनोशियसमध्ये काय राहते? मेज, आणि डायोशियसमध्ये मलबरी और पपया. ओके गाईज, समजलं? हा आपला झाला युनिसेक्शुअलिटीचा. ओके. तर याच्यानंतर आपला टॉपिक आहे सेकंड डिव्हाइस, दॅट इज डायकोगॅमी. याच्यात काय होते? एन्थर अँड स्टिग्मा मॅच्युअर्स ॲट डिफरंट टाइम्स. ओके. आणि टेक प्लेस इन बायसेक्शुअल फ्लॉवर. याच्यात काय होते? एन्थर अँड स्टिग्मा मॅच्युअर्स ॲट डिफरंट टाइम्स. ओके. एन्थर अँड स्टिग्मा मॅच्युअर्ड ॲट डिफरंट टाइम्स. आता हे सेल्फ पॉलिनेशन व्हासाठी काय पाहिजे आपल्याला? की एन्थर अँड स्टिग्मा शुड बी मॅच्युअर्ड ॲट, म्हणजे एकाच टाईमवरती मॅच्युअर झाले पाहिजे ना. ओके. पण ते डिफरंट टाईम्सवर होत आहेत, म्हणजे याच्यात पण सेल्फ पॉलिनेशन आपला हा प्रिव्हेंट झालेला आहे. ओके. नंतर आता एक लॉजिक आहे. आता याच्यातून कोण पहिले होते? आता जर आपला एन्थर पहिले झाला और स्टिग्मा पहिले झाला, तर ऑन द बेसिस ऑफ दिस हा डायकोगॅमी इज डिवायडेड इंटू टू टाइप्स. Dichogamy is divided into two types, that is protandry, second is protogyny. प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. आता आपण बघूया फर्स्ट प्रोटॅन्ड्री. मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची ट्रिक पण सांगणार आहे. ओके. प्रोटॅन्ड्री. ओके. याच्यात काय होते?
एंड्रो matures earlier than gynoecium. आता आपण सगळ्यात पहिले लिहून टाकू सगळं, मग तुम्हाला मी सांगेल. एक्झाम्पल याचं आहे इन डिस्क फ्लोरेट्स ऑफ सन. तर काय सांगितलं तुम्हाला मी, डायकोगॅमी हा डिवायडेड आहे टू पार्ट्समध्ये. सगळ्यात पहिले आपला आहे प्रोटँड्री आणि दुसरा आपला प्रोटोकायनी. तर आपण प्रोटँड्रीमध्ये काय बघितलं की एंड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन गायनोशियम. आणि याचं एक्झाम्पल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. प्रोटँड्रीचं डिस्क फ्लोरेट्स हा शब्द लक्षात ठेवा. डिस्क फ्लोरेट्स तुम्हाला लक्षात राहिलं की तुम्हाला आपोआप लक्षात राहील की डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लॉवर आहे. ओके, त्याची ट्रिक सांगतो आता मी. आता बघा, प्रोटँड्रीमध्ये काय शब्द येत आहे, ANDRY. ANDRY हा शब्द घेतला आहे अँड्रोशियमपासून. तर तुम्हाला शब्द बघूनच लक्षात काय आलं पाहिजे की प्रोटँड्री आहे म्हणजे एंड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर. ओके, समजलं तुम्हाला. प्रोटँड्री म्हणजे एंड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर. यानंतर आपला सेकंड टॉपिक आहे, सेकंड पार्ट आहे प्रोटोगायनी. आता इथं तुम्हीच सांगाल काय, गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन एंड्रोशियम. बघा, प्रोटोगायनी GYN हा शब्द घेतला आहे गायनोशियममध्ये. तर शब्द बघूनच तुम्हाला समजलेला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं जसं की आता जर शब्दामध्ये गायनोशियम असेल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की गायनोशियम हा मॅच्युअर पहिले होत आहे. आता प्रोटोअँड्री असेल तर आपला एंड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर होते असेल. ओके, आता याचा एक्झाम्पल थोडा वेगळा आहे, ग्लोरिओसा. तुम्ही जर वारंवार जर रीडिंग केलं, तुम्हाला एक्झाम्पल काही तुम्हाला हार्ड नाही वाटेल, तुम्हाला इझीच वाटेल. ओके, तर तुम्ही काय रीडिंग करा. ओके, इतकं समजलं का? मी होप करतो तुम्हाला मी जे सांगत आहे ती तुम्हाला समजत असेल. आता याच्यानंतरचा डिव्हाइस आहे हा कोणचा आहे, 1 2 थर्ड डिव्हाइस, दॅट इज प्रीपोटेन्सी. आता प्रीपोटेन्सीमध्ये समजून लाईक काही नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा मी जे सांगताय याचा तुम्ही एक्झाम्पल लिहा. सगळ्यात पहिले ॲपल. प्रीपोटेन्सी म्हणल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा ॲपल एक्झाममध्ये येत आहे, एक्झाम्पल इथं येतं. आता मी तुम्हाला पहिले लाईन वाचून दाखवतो टेक्स्टबुकमधली, मग तुम्हाला समजवतो. ओके, लाईन काय आहे आपली, पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर. आता लक्षात ठेवा, जर जर्मिनेशन हा सेम फ्लॉवरमध्ये होत असेल, जर्मिनेशन जर आपला सेम फ्लॉवरमध्ये होत असेल, सेम फ्लावर, तर तो असतो आपला सेल्फ पॉलिनेशन ना. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय राहते, एकाच फ्लॉवरमध्ये तर जर्मिनेशन इन द सेम फ्लॉवर होत असेल तर त्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. पण आपल्या प्रीपोटेन्सीमध्ये काय लिहिलं आहे की हा जर्मिनेशन फास्ट होतो कशात, अदर फ्लॉवरमध्ये. अदर फ्लॉवर म्हटल्याबरोबर क्रॉस पॉलिनेशन. अदर फ्लॉवर म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. जर्मिनेशन हा जर एकाच फ्लॉवरमध्ये होत असेल त्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. पण प्रीपोटेन्सीची आपली डेफिनेशनच काय की पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर जर्मिनेट रॅपिडली. आता जर फास्ट होत आहेत ते सेम फ्लॉवरपेक्षा जर अदर फ्लॉवरमध्ये फास्ट होत आहेत तर आपण प्रायोरिटी कोणाला देऊ, क्रॉस पॉलिनेशनला. त्याच्यात पण आपला सेल्फ पॉलिनेशन हा झाला प्रिव्हेंट. मी होप करता तुम्हाला एक एक गोष्ट मी सांगलेली समजत आहे. जर तुम्हाला नाही समजत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा की स्पीड कमी करा, म्हणजे तुमचे काही सजेशन असतील तर मला कळवा. मी त्या सजेशनचा
मोठ्या मनाने स्वागत करील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते म्हणजे म्हणजे काय म्हणू आपण, ट्राय म्हणजे करण्याचा आपण ट्राय करू. ओके, तर हा झाला आपला प्रीपोटेन्सी. याचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल लिहून दिलं ना मी. हां, एक्झाम्पल आहे आपण ॲपल. सॉरी. ओके, याच्यानंतर आहे आपला फोर्थ ना, हां 1 2 3, हां फोर्थ, हेट्रोस्टाईली. हेट्रोस्टाईली ज्यालाच आपण म्हणतो हेट्रो मॉर्फिक. ओके, तर याच्यात काय होते की जे इन दिस टाईप ऑफ डिव्हायसेस आपले जे फ्लावर्स असतात ते 2-3 प्रकारचे असतात. त्यात काय वाटते, याच्यात स्टिग्मा अँड एन्थर्स आर प्रेझेंट ॲट डिफरंट लेवल्स. लक्षात घ्या, आपले जे फ्लावर्स आहेत दे आर ऑफ 2-3 टाईप्स. आणि याच्यात काय होतं की जो आपला स्टिग्मा आणि एन्थर आहे यांची लेवल वेगळी वेगळी राहते. ओके, लेवल राहते वेगळी वेगळी. आणि धिस प्रिव्हेंट्स पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. आता पहा, हे टेक्स्टबुकचीच लाईन मी तुम्हाला सांगितली. आता पहा, आता पॉलिनेशन होण्यापासून प्रिव्हेंट होत आहे, त्यात सेल्फ पॉलिनेशन होणारच नाही. कारण की सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय होते, सेल्फ एकाच फ्लॉवरमध्ये त्यांची लेवलच वेगळी आहे आणि ते प्रिव्हेंट करतायत रिचिंग. म्हणजे काय होते, धिस प्रिव्हेंट्स द पोलन्स फ्रॉम रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. आता एकाच फ्लॉवरमध्ये ते प्रिव्हेंट होत आहेत एकमेका जवळ येण्यास, तर पॉलिनेशन होणारच नाही ना. आणि सेल्फ पॉलिनेशन कशात होतो, सेम फ्लॉवरमध्ये. तर जर सेल्फ पॉलिनेशन होतच नाही, त्याचे चान्सेस काय आहेत, इट टेक्स प्लेस द क्रॉस पॉलिनेशन. ओके, यानंतर इन हेट्रोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स प्रोड्यूस फ्रॉम एन्थर पॉलिनेट स्टिग्मास प्रोड्यूस ॲट सेम लेवल. हेट्रोमॉर्फिक फ्लावर्समध्ये काय होते, इन हेट्रोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स produced from anther pollinate stigma produced at same level. ओके, समजलीत का. याच्यात काय होते, जे पोलन ग्रेन्स आपले फॉर्म होतात कशापासून, अँथरपासून, ते काय होतात पॉलिनेशन स्टिग्मासोबत ऑन ॲट सेम लेवल. पोलन ग्रेन्स प्रोड्यूस फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्मा प्रोड्यूस्ड ॲट सेम लेवल. ओके, हा थोडासा टॉपिक कन्फ्युजिंग होता. ओके, आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल आहे प्रिमुला. प्रिमुला त्यालाच आपण म्हणतो प्रिमिरोज. रोज हा थोडा टॉपिक कन्फ्युजिंग होता. बस तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जे आपले स्टिग्मा अँड एन्थर्स राहतात ते डिफरंट लेवलवर प्लेस केले जातात. आणि मग पॉलिनेशन काय होते, पॉलन ग्रेन्स प्रिव्हेंट होतात रीच टू द स्टिग्मा. आणि रिचच न होणार तर पॉलिनेशन होणारच नाही ना, कॉमन सेन्स. ओके, हा झाला आपला फोर्थ डिव्हाइस. त्यानंतर येते आपला फिफ्थ डिव्हाइस, दॅट इज हर्कोगॅमी. Hercogamy is a device which prevents self-pollination in bisexual flower. Okay.
आता याच्यात पण समजून यायला काय नाही, फक्त लक्षात ठेवा, इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन टू सेक्स ऑर्गन्स अँड अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. आता पहा, सेम फ्लावर म्हटलं, आता प्रिव्हेन्शन ऑफ सेम फ्लॉवर, बस त्या सेल्फ पोलिनेशन याच्यात पण प्रिव्हेंट होणार. याच्यात काय होते, प्लांटमध्ये काय राहते, नॅचरल फिजिकल बॅरियर प्रेझेंट राहते बिटवीन टू सेक्स ऑर्गन, त्याच्यानी कॉन्टॅक्ट नाही होत, म्हणजे पॉलिनेशन त्याचं चान्सेसच नाहीत. आणि ते ठळक याच्यात लिहिलं आहे की इन सेम फ्लावर. आता अवॉइड कॉन्टॅक्ट इन सेम फ्लावर म्हणजे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट इन दिस टाईप ऑफ ऑल्सो डिव्हायसेस. हॅल्कोगॅमीमध्ये पण काय होते, प्रिव्हेन्शन ऑफ सेल्फ पॉलिनेशन. याचं एक्झाम्पल आहे. बस लक्षात काय नको ठेवा, लक्षात ठेवा फक्त की फिजिकल बॅरियर प्रेझेंट राहते प्लांट्समध्ये. इट अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ टू सेक्स ऑर्गन्स अँड मीन्स पॉलन विथ स्टिग्मा इन सेम फ्लावर. आता कॉन्टॅक्टच नाही होईल तर पॉलिनेशन कसं होईल? ओके, याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिस याच्यात काय होते कॅलोट्रॉपिसमध्ये, नेक्स्ट स्लाइडवर पाहू. कॅलोट्रॉपिस पेंटागॅन्युलर स्टिग्मा इज पॉइजनड अबाउट विथ द लेवल्स ऑफ एंथर्स. पेंटा सॉरी पॉइझन नाही, ते पोझिशन आहे. सॉरी मी पॉइझन म्हटलं का? ओके, पोझिशन अबव लेवल ऑफ, ज्यालाच आपण म्हणतो पॉलिनिया. ओके, मी होप करतो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. कॅलोट्रॉपिसमध्ये काय होते, पेंटागॅन्युलर स्टिग्मा. कॅलोट्रॉपिस म्हणजे याच्यात काय होते, पेंटॅंग्युलर स्टिग्मा इज पोझिशन्ड अबव द लेवल्स ऑफ एंथर. यानंतर लास्ट आपला डिवाइस आहे सिक्स्थ, 1 2 3 4 हां 6 डिवाइस, दॅट इज सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी वेट, आपण खाली लिहू थोडंसं, इथून लिहिता नाही येत. सेल्फ कम्पॅटिबिलिटी, ज्यालाच आपण म्हणतो सेल्फ स्टेरिलिटी. सेल्फ स्टेरिलिटी. It is a genetic mechanism due to which the germination of pollen on stigma of same flower is inhibited. याच्यात डायरेक्टच लिहिलं आहे इनहिबिटेड. यात काही समजून ऐकलं आहे, बट काय, इट इज अ मेकॅनिझम. सेल्फ स्टेरिलिटी ऑर सेल्फ कम्पॅटिबिलिटी इज द मेकॅनिझम. काय आहे हा मेकॅनिझम? याच्यात काय होते मेकॅनिझम, आता बघू मेकॅनिझम काय असतो. मेकॅनिझम इज germination germination of pollen on stigma is inhibited. म्हणजे काही चान्सेस नाही पॉलिनेशनचे, सेल्फ पॉलिनेशनचे इन सेम फ्लावर. अरे सेम फ्लावर राहून गेला, या एका शब्दाने पूर्ण नाही का अर्थ चेंज होते. सेम फ्लावर म्हटलं तर सेल्फ पॉलिनेशन. ओके, असं आहे. एक्झाम्पल याचा आहे टोबॅको. टोबॅको अँड थी. ओके, काय होतं आपला सेल्फ कॉम्पॅटिबिलिटी
सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी और सेल्फ स्टरिडिटी इज द मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम काय होतं, जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा इज इनहिबिटेड इन सेम फ्लावर. ओके, इनहिबिटेड इन सेम फ्लावर म्हणजे सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस कुठेच नाही. ओके, तर हा आपला झालेला आहे टॉपिक 1.7 कम्प्लीट. गाईज, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, पण आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर पण नाही वाढतात आणि व्ह्यूज पण नाही येतात. तर तुम्ही थोडंसं शेअर करा. काय व्हिडिओ बनवणं माझं काम आहे. ओके, आता बघता नाही बघता ते थोडंसं पास लागते मागे पुढे. ओके, मी होप करतो तुम्हाला टॉपिक हा समजलं असेल आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा यार गाईज. ओके, आणि व्हिडिओ लाईक करत जा, लाईक, आणि चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब पण करा. ओके, तर आपला चॅप्टर संपायला आला आहे. 10 दिवस झाले. त्या 10 दिवसामधून 5 दिवस तर माझी तब्येतच खराब होती. ओके, तर आपण आता कंटिन्यू घेऊ. कधी कधी काही काम राहतात म्हणून आपले व्हिडिओ देत नाही, पण वेळ भेटली ती मी 100% ते ट्राय करायचं कोशिश करीन. आणि 1.8 मी जर पॉसिबल झालं तर आजच कंप्लीट करणार. लहान टॉपिक आहे, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. तर तुम्ही त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. ओके, जर नाही पॉसिबल झालं तर उद्या करून टाकेल मी. ओके, तर चला आजसाठी इतकंच. होप करतो मला व्हिडिओ समजला असेल. ओके, बेस्ट ऑफ लक.